तुटलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे। खूप महत्त्वाची खाती आणि बरीच मोठ्या संख्येने खाती ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या आहेत। चंद्रकांत पाटील यांच्याकडे सध्या महसूल खातं जे मागच्या वेळेस त्यांच्याकडे होतं ते देण्यात आलं नाहीये, ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण, ऊर्जा आणि राजशिष्टाचार या खात्यांचा पदभार सोपवण्यात आलेला आहे। तर राधाकृष्ण विखे पाटील हे आता महसूल मंत्री असणार आहेत। सोबतच पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याची जबाबदारी सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देण्यात आलेली आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन आणि सांस्कृतिक कार्य त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय या खात्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। या अगोदर सुद्धा वन खात्याचा पदभार त्यांनी सांभाळलेला आहे। चंद्रकांत पाटील यांना उच्च आणि तंत्रशिक्षण खातं देण्यात आलेलं आहे। याशिवाय वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य म्हणूनही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास खातं सोपवण्यात आलेलं आहे। काहीसं अपेक्षित गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण असा भरगच्च पदभार सोपवण्यात आलेला आहे। गुलाबराव पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। याशिवाय दादा भुसे आधीच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते, आता बंदर आणि खनिकर्म या नव्या खात्याची जबाबदारी दादा भुसेंवर सोपवण्यात आलेली आहे। तर वनमंत्री म्हणून आधीच्या मंत्रालयामध्ये असणारे आणि त्यानंतर राजीनामा द्यावा लागणारे संजय राठोड यांच्याकडे आता अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर राज्याचं खातेवाटप अखेर जाहीर झालेलं आहे। शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये या मंत्रालयांची वाटप झाले। अर्थ आणि गृह खातं, गृहनिर्माण, ऊर्जा खातं, जलसंपदा खातं हे देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आलेलं आहे। भरगच्च असं खातेवाटपामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक संख्येने खाती दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाची खाती सुद्धा आहेत। महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास ही खाती विखे पाटलांकडे देण्यात आलेली आहेत। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन आणि सांस्कृतिक मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आलेला आहे। तर गृहनिर्माण आणि ऊर्जा खातं ही दोन महत्त्वाची खाती आहेत। इतर अनेक खात्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या खात्यांचा कार्यभार आहे। ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षण ही दोन महत्त्वाची खाती गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेली आहेत। तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण या खात्याचा भार देण्यात आलेला आहे। सोबतच मराठी भाषा हे खातं सुद्धा त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। नगरविकास खातं हे सार्वजनिक आणि परिवहन खातं, त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खातं ही तीन महत्त्वाची खाती आहेत। सोबतच मदत आणि पुनर्वसन खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल। यापैकी नगरविकास खात्याचे ते याही अगोदर मंत्री राहिलेले आहेत। गृह, अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा ही खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतील। तर महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असेल। नवनाथ बन आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। नवनाथ, काय वैशिष्ट्य राहिलेली